आपण जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या गावामध्ये आहोत आणि पीडित कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या ठिकाणी येत आहेत. थोड्याच वेळामध्ये आता आपण पाहतोय की त्यांच्या वाहनाचा ताफा या ठिकाणी येत आहे. हो हो. या वाहनामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडितांच्या कुटुंबाच्या घरी गेलेले आहेत त्या आणि घरामध्ये जाऊन पीडितेच्या आईवडिलांशी चर्चा करत आहेत, त्यांचं सांत्वन करत आहेत. अतिशय दुर्दैवी अशी घटना या पिंपळवंडी गावामध्ये या ठिकाणी घडलेली होती. एका 9.5 वर्षाच्या मुलीला पेरूचा आमिष दाखवून एका नराधमाने, त्याचं साहिल खैरे असं नाव आहे, इथलंच राहणारं आहे, आणि ओळख असल्याचा गैरफायदा घेऊन ही मुलगी आजारी असल्यामुळे घरीच होती. तिचे आईवडील मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गेले होते व पेरूचं आमिष दाखवलं आणि या मुलीला तो नराधम सायकलवरून घेऊन गेलेला होता. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर लांब असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये निर्जन अशा ठिकाणी त्याने त्या ठिकाणी या मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केलेली होती. यानंतर जी मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबाने इकडे तिकडे तक्रारी केल्या, शोध घेण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनाही बोलवण्यात आलं. पोलिसांनी सगळं शोध घेतला असता ही मुलगी आढळून आली नाही. लोकांना असं वाटत होतं की बिबट्यानेच हल्ला केला की काय. मग यानंतर परिसरामध्ये CCTV फुटेज पाहण्यात आलं. त्याच्यामध्ये सदरचा व्यक्ती आहे साहिल खैरे नावाचा, हा सायकलवरून जाताना दिसला. नंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवडीची उत्तरं दिली. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास करून त्याला पोलिस खाका दाखवला असता यानंतर त्याने हा प्रकार मीच केला आहे असं सांगितलं. परंतु तो मुलीची डेड बॉडी कुठे आहे हे सांगत नव्हता. अखेर रात्री 9:30 वाजता 8:30 वाजता त्याने या मुलीची डेड बॉडी पोलिसांना दाखवली. SP स्वतः होते. अतिशय निर्जन अशा ठिकाणी ऊसाच्या शेतीमध्ये त्या मुलीची डेड बॉडी होती. निर्वस्त्र अवस्थेमध्ये गळा दाबून तिची हत्या करण्यात आलेली होती. पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे आणि 15 दिवसाच्या आत या आरोपीला फाशी होईल अशा पद्धतीचा तपास सुरू आहे. 15 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करायचं आहे. त्यामुळं SP स्वतः देखील या ठिकाणी अनेकदा आलेले आहेत. जे काही तपास अधिकारी आहेत त्यांना वेळोवेळी योग्य त्या पद्धतीने तपासात कोणतीही त्रुटी राहू नये अशा पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. नसारपूर या ठिकाणी जशा पद्धतीने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा तपास सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आले. त्यांनी त्यांच्या पक्षातर्फे 5 लाख रुपयांची मदत या पीडितेच्या कुटुंबियांना देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि तसं ते राज्याचे माजी गृहमंत्री वळसे पाटील यांनी या ठिकाणी भेटी दरम्यान सर्वांसमोर सांगितलेलं देखील आहे. न्यायालयाच्या वतीने देखील त्यांना काही मला वाटतं 10 लाख रुपयांची मदत या ठिकाणी पीडितेच्या कुटुंबांना देण्यात आलेली आहे. इथली जी काही घरं वगैरे आहेत ह्या घरांचं कुठंतरी याच ठिकाणी असलेल्या शासकीय जमिनीमध्ये त्यांना कॉलनी बांधून देण्याचा शब्द देखील या ठिकाणी दिला आहे. कालच या ठिकाणी आदिवासी मंत्री देखील नरहरी झिरवाळ आले होते. दुसरे उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे त्यांनी देखील या ठिकाणी योग्य त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. नीलम गोरे देखील या ठिकाणी आलेल्या होत्या. आता ते
बाजूला असलेल्या घरामध्ये सुनित्रा पवार आहे. या मुलीचे घरच्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये त्यामुळं आपण ते काही दाखवू शकत नाही. परंतु अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली होती. 9.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला होता. तर पाहूया आता सुनित्रा पवार काय म्हणतायत. शिवाय न्यूज, पिंपळवंडी तालुका, जुन्नर जिल्हा, पुणे.